नमस्कार मंडळी, आंब्याप्रमाणेच आपल्याकडचं महत्त्वाचं एक उत्पन्न देणारं पीक म्हणजे काजू. काजूच्या बिया यालाच केवळ महत्त्व न देता काजू बोंडापासून सुद्धा अनेक प्रकारचे पदार्थ, सरबत बनवता येतात. त्यामुळे काजूला दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. परंतु काजूवर वेगवेगळ्या प्रकारच्या किडींचा किंवा रोगांचा प्रादुर्भाव हा होत असतो. याच्या नियंत्रणासाठी काय करायचं ते आज आपण जाणून घेऊया. फुलोरा ते फळधारणा या अवस्थेतल्या काजूवर फुलकिडींचा प्रादुर्भाव दिसून येतो. ही कीड आणि पिल्लं कोवळी पालवी, मोहराचा देठ, कोवळ्या बिया आणि बोंडूवरील साल खरवडतात. त्यामुळे प्रादुर्भावी ठिकाणी भुरकट रंगाचे चट्टे पडतात. बियांचा आकार वेडावाकडा होतो आणि बियांची गळही होते. या किडीच्या नियंत्रणासाठी लॅम्बडासा हॅलोथ्रिन 5% प्रवाही 6 मिलीलिटर किंवा ॲसिटामिप्रिड 20% SP 5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करायची. प्रादुर्भाव जर जास्त असेल तर दुसरी फवारणी लगेच 8 ते 10 दिवसांमध्ये करायची असते आणि हे करताना कीटकनाशक आलटून पालटून वापरावीत. फुलकिडीचा संपूर्ण जीवनक्रम हा 15 दिवसामध्ये पूर्ण होतो. त्यामुळे 8 ते 10 दिवसामध्ये दुसरी फवारणी करणं हे खूप आवश्यक असतं. त्याचप्रमाणे काजूवरती मावा आणि ढेकण्या म्हणजेच टी मॉस्किटो बग या किडीचा प्रादुर्भाव सुद्धा दिसून येतो. ही कीड मोहरातला किंवा फळातला रस शोषून घेते. तसंच पिल्लं आणि प्रौढ यांची लाळ ही फायटोटॉक्सिक असल्यानं पालवी आणि मोहोर हा सुकूनही जातो. मोहराच्या दांड्यावर काळे डाग पडतात. फळांची गळ होतेच. हा मावा कीटक अंगातून मधासारखा गोड पदार्थ बाहेर टाकतो आणि त्याकडे मुंग्या आकर्षित होतात. या किडीच्या नियंत्रणासाठी मोहोर फुटण्याच्या वेळी प्रोफेनोफॉस 50% प्रवाही 10 मिलीलिटर आणि फळधारणेच्या वेळी लॅम्बडासा हॅलोथ्रिन 5% प्रवाही 6 मिलीलिटर किंवा ॲसिटामिप्रिड 20% SP 5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करायची आणि ही फवारणी पानाच्या खालून आणि वरून व्यवस्थित बसेल अशी करायची. एकाच कीटकनाशकाची सलग फवारणी करणं शक्यतो टाळायचं. म्हणजेच आलटून पालटून फवारणी करायची आणि ही करताना शक्यतो ती सकाळी 10 पूर्वी आणि संध्याकाळी 4 नंतर करायची. फळधारणा अवस्थेतल्या काजूवर बोंड आणि बी पोखरणाऱ्या अळीचा सुद्धा प्रादुर्भाव दिसून येतो. किडीची अळी ही बी आणि बोंडावरील भाग खरवडून त्याच्यावर आपली उपजीविका करत असते. त्यानंतर अळी ही बी आणि बोंडामध्ये प्रवेश करून आपला प्रवेश मार्ग विष्ठेच्या साहाय्यानं बंद करते. या अळीच्या नियंत्रणासाठी प्रोफेनोफॉस 15 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करायची. काजूवरती आढळणारी आणखी एक कीड म्हणजे खोडकीड. या खोडकिडीचा प्रादुर्भाव खोड आणि गुढीमुळं यावर दिसतो. ही कीड झाडाची साल पोखरून आतला गाभा खाते. खोडाला पडलेल्या छिद्रातून भुसा बाहेर पडलेला दिसतो. यासाठी खोडाची प्रादुर्भित साल काढून तारेच्या हुकानं किडीला बाहेर काढून मारून टाकावं आणि प्रवाही क्लोरोपायरोफॉस 20% 10 मिलीलिटर किंवा फिप्रोनिल 5 मिलीलिटर प्रति लिटर पाण्यामध्ये या प्रमाणामध्ये घेऊन झाडाच्या बुंध्यालगतचा भाग द्रावणानं चांगला भिजवावा. झाडाला कोणत्याही प्रकारे इजा करू नये आणि इजा झाल्यास त्याला बोर्डो पेस्ट लावून जखम झाकावी. झाडाची मुळं उघडी राहणार नाहीत याची सुद्धा काळजी घ्यावी. परत मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. नमस्कार.